मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला। पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। या घटनेला 7 तास उलटले तरी अजूनही बचाव कार्य सुरूच आहे। 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची माहिती मिळतेय। पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे, स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदेंनी घाटकोपरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला। अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी असून अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। अल्ट्रा सेन्सर मशीनद्वारे आणि ड्रोनच्या सहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जातोय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान मृतांच्या वारसांना पालिकेकडून 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। जल्दी करो मेरे भैया बेटी निकाल दो, मेरे भैया निकाल दो भैया, बौजी दबा आप स्कूल में ले चलो, स्कूल में ले चलो, स्कूल बना आगे स्कूल में लेके चलो, भैया बेटी निकाल दो, आगे स्कूल है, आगे भैया बौजी सब दबा। स्कूल में गए तो भाई गए। जल्दी करो मेरे भैया बेटी निकाल दो। तर प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। प्रशांत, दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांचा हा आक्रोश, हा शोक आपण ऐकतोय, पाहतोय, बचाव कार्य कुठपर्यंत आलेला आहे, काय परिस्थिती आहे सध्या त्या भागात? प्रज्ञा, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथून हे घटनास्थळ आपण पाहू शकतो। या ठिकाणीच तब्बल आतापर्यंत 6 मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहे आणि आपण जर थेट ही दृश्य बघितली तर या ठिकाणी या मलब्याखाली साधारणतः अजूनही 2 जण अडकल्याचं जे आहे ते सांगण्यात येत आहे। विकी यादव आणि सद्दाम हुसेन असं या दोघांचं नाव आहे आणि हा प्रचंड असा दगड आपण या ठिकाणी पाहतोय। या दगडाखाली हे दोघे अडकून पडलेले अजूनही आहेत। त्यामुळे साधारणतः आता 7 ते 8 तास उलटलेले आहेत। हे बचाव कार्य अजूनही एनडीआरएफचं आणि अग्निशमन दलाचं सुरू आहे। या ठिकाणी अल्ट्रा सेन्सिटिव्ह जे यंत्रणा आहे ती वापरण्यात आलेली आहे आणि इथून 4 जणांचे आत्ता देखील काही वेळापूर्वी मृतदेह बाहेर काढण्यात आले। अशा आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह आता 6 तासाहून अधिक काळ झाला इकडे बचाव कार्य सुरू आहे। आणखी दोघांचा शोध घेतला जातोय। अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।